प्रेक्षकावरला क्षेत्ररक्षक तैनात आहेत आणि पहिल्या चेंडूवरती मात्र तुम्ही पाहतायत सिंगल धावफलकाचा मात्र इथे श्री गणेश झालेला तुम्हाला पाहायला मिळेल. एकंदरीत पाहिलं तर अप्रतिम सुपर 6 मध्ये टीम आल्या 6. त्यानंतर त्यांच्यामध्ये फाईट, त्यानंतर टॉप 3 मध्ये 3 टीम तुम्हाला पाहायला मिळतील. 2 टीम पोहोचल्यात. इथून जो संघ जिंकेल तो मात्र इथून प्रवेश करेल टॉप 3 मध्ये, अर्थातच बेस्ट 3 ऑफ द टुर्नामेंट. 3 अप्रतिम संघ इथून मात्र टॉपला निघतील. ऑन ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे त्यांना भेदून मात्र चेंडू चालला डीप मध्ये. मिड विकेट स्क्वेअरिश मिड विकेटला क्षेत्ररक्षक मध्ये तिथे उपस्थित येतील, उचलतील, फेकी करतील. या दरम्यान मात्र दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळाला 2 धावांचा. 2 धावांनी मात्र धावसंख्या पुढे सारखीच कोमूस ऑन 3. 3 धावा धावफलकावरती. ओपनिंग पेअर दोन्ही टीमची दुर्गेश आणि रवी. लॉफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग शॉट, चेंडू मध्ये येण्याची शक्यता. अगदी पाहिलं तर 4 खेळाडू पुढे सरसावले होते आणि त्यानंतर एकाच्या हातात चेंडू जाऊन विसावलाय. विकेटचं पतन, फलंदाज बाद. नक्कीच स्नेहलने अप्रतिम जेल मात्र तिथे टिपला. रबाडा म्हणून देखील ते प्रसिद्ध आहेत. त्यांच्या देखील नक्कीच त्यांची देखील शैली गोलंदाजीची रबाडा सारखी आहे, त्यामुळे त्यांना रबाडा म्हणून उल्लेखलं जातं. गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅक वरती. मेघश्याम लॉफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न होता, अगदी सन्मान दिलाय. कारण सेन्सिबल क्रिकेट दाखवले. कारण विकेटचं पतन ज्याप्रमाणे पाहिलं आपण भरपूर लवकर झालं. एकंदरीत जर धावफलकावरती पाहिलं 4 चेंडू झालेले आहेत, 4 धावा खर्च करत असताना 1 विकेटचं पतन केलंय. आता मात्र नवीन फलंदाज अप्पू आलाय, ज्याने जेल सुटल्यानंतर जीवनदान देणं किती महागडं ठरते हे दाखवून दिलं होतं. अप्रतिम छोटा पॅकेट बडा धमाका आपण त्याला म्हणू शकतो. शरीर यष्टी सडपातळ तुम्ही पाहता, त्यानंतर जे फटके खेळतो, बाप रे बाप, खतरनाक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑफस्टिकच्या बाहेर येऊन आताच उल्लेख केला या गोष्टीचा. ताकद आहे, ताकदीचा पुरेपूर वापर करून चेंडूला फेकून दिले लॉंग ऑन सीमा पार. ह्यूज अँड मॅसिव्ह आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. तुम्हाला पाहायला मिळते गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅक वरती मेघश्याम षटकातील पुढील चेंडू घेऊन. यावेळेला अगदी यॉर्क लाईनचा चेंडू होता, लो फुल टॉस आपण ज्याला म्हणतो. ऑन ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळतो. डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित येतील, उचलतील, फेकी करतील. या दरम्यान दुसरा धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ताळमेळ भरपूर चांगलं आणि त्याचा फायदा घेत असताना 2 धावा मात्र इथे क्षेत्ररक्षकावरती दबाव टाकून कंप्लीट केल्यात. पहिल्या षटकाची समाप्ती 12 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड एस एस स्पोर्ट्स रावा टीमचं.
बोलो तयार. लॉफ करण्याचा प्रयत्न ऑन साइडला यावेळेला सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. एलिव्हेशन देखील चांगलं. चेंडू जाईल वन बाउन्स ओव्हर द रो चौकार. नक्कीच चौकार ठोकलाय पहिल्या चेंडूवरती. तुम्ही पाहता गोलंदाज मयुरेश बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेला देखील लॉफ्ट एडिट करण्याचा प्रयत्न. बॅटची बाहेरची गडा. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप थर्ड मॅनला. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकार. बॉलर ड्राईव्ह केला. पिच ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित नाहीये आणि इथे मात्र येतोय सलगचा तिसरा चौकार. ते म्हणजे स्ट्रायकर एंड वरती फलंदाज दुर्गेटच्या बॅट मधून. इथे मात्र प्रहार झालाय मयुरेशच्या विरोधामध्ये. कारण ज्या प्रकारे पहिले 3 चेंडू हाताळले, 3 चेंडू वरती 3 चौकार स्ट्रायकर एंड वरती ठोकत असताना फलंदाज दुर्गेश तुम्हाला पाहायला मिळतोय. बोलत यार मयुरेश षटकातील चौथा चेंडू हाताळण्यासाठी रिवर्स अस्त्र बाहेर काढलंय आणि या वेळेला मात्र एलिव्हेशन चांगलं पाहायला मिळत नाहीये. दरम्यान मिळेल ती एक सिंगल. स्ट्राईक होईल रोटेट. स्ट्रायकर एंड वरती या षटकामध्ये पहिल्यांदाच अप्पू येणार आहे. आणि मयुरेशच्या विरोधामध्ये पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज आहे स्ट्रायकर एंड वरती फलंदाज अप्पू. तुम्ही पाहतोय आल्या पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय आणि त्यानंतर मात्र सेन्सिबल क्रिकेट दाखवत असताना 2 धावा त्यांनी देखील घेतल्या होत्या. धावफलकावरती सांघिक धावसंख्या तुम्ही पाहतायत 25 धावा. गोलंदाज सज्ज आहे मयुरेश. षटकातील पुढे चेंडू घेऊन वळतो गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेला फुल टॉस होता. ही संधी होती. ही चुकी मात्र तुम्ही अप्पूच्या विरोधामध्ये करू शकत नाहीये. ताकदने भरलेला, परिपूर्णतेने भरलेला परिपक्व असा खेळाडू षटकार. उपस्थिती दर्शवतोय. तर प्रेक्षक वर्गाला विनंती, अप्पूची जर बॅटिंग आवडली असेल तर प्रेक्षक वर्गाने देखील टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. काय फलंदाजी करतोय मैदानाच्या आत. अप्पू मात्र जबरदस्त फलंदाजी करतोय. अप्रतिम, अविश्वसनीय, अलौकिक फटके त्याच्या बॅट मधून तुम्ही पाहतायत. अगदी फुलटॉस चेंडूचा तर त्याने पुरेपूर समाचार घेतलाय. फुलटॉस चेंडू जर तुम्ही अप्पूच्या पुढ्यात द्याल तर मात्र त्याला इथे मैदानाच्या दुप्पट लांबच जागा आहे. अप्पू मात्र षटकार नाही, सूर्यदादा आठ्ठा किंवा धस्साच मारतोय. कारण अगदी मैदानाच्या दुप्पट लांब फटके सजवताना तुम्हाला पाहायला मिळेल. लॉफ्ट एडिट या वेळेला पुन्हा एकदा सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतो. चेंडू जाईल दीप कवच सीमारेषेच्या बाहेर. षटकारानंतरचा हा देखणा चौकार.
समाप्ती 35 धावा धावफलकावरती. एकंदरीत विचार केला अप्रतिम फलंदाजी दुर्गेश आणि अप्पूची स्ट्रायकर एंडवरती दुर्गेश सज्ज आहे. शाकिबचा पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता, वाचता आलेला नाहीये. अप्रतिम चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. नक्कीच ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय. हाफ ट्रॅकर पिक करता आला नाही. नक्कीच लॉर्ड्सचा आताच मात्र 2200 चिठ्ठ्या उडवल्यात आणि त्यामध्ये मात्र बाय मिळाला ते म्हणजे विनिंग टीमला. इथून जो संघ जिंकेल, दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. 1 मिनिट. इथून जो संघ जिंकेल तो थेट या स्पर्धेच्या फायनल मध्ये प्रवेश करेल, अंतिम स्पर्धेमध्ये प्रवेश करेल. बल्ल्यानी प्रीमियर लीग 2022 हे पर्व तुम्ही पाहतायत. याची देही याचा डोला, हा क्रिकेटचा नयनरम्य सोहळा तुम्ही पाहतायत. अप्रतिम मैदान, अप्रतिम स्पर्धा, दर्जेदार खेळाडू या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहतायत. इथून जो संघ जिंकेल तो थेट प्रवेश करेल या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये. लॉफ्टेड हिट तुम्हाला पाहायला मिळतोय. एलिव्हेशन कमी आणि या दरम्यान झेलची शक्यता. टिपलाय झेल संपलाय. फलंदाचा खेळ, पण पंचांचा इशारा आलाय. नो बॉल. येस येस, 1 मिनिट. पंचांचा इशारा आलाय नो बॉल. आणि आता मात्र प्रश्नचिन्ह उभे राहतील प्रेक्षकांच्या मनामध्ये देखील, कारण अगदी नो बॉल. काय झेल टिपला, सेलिब्रेशन देखील सुरू झालं होतं आणि त्यानंतर पंचांचा लगेचच हात आला वरती. नो बॉलचा इशारा तुम्ही पाहताय. पुढचा चेंडू फ्री हिट असणारे. काही क्षणासाठी इथे प्रेक्षक वर्गामध्ये उत्साह देखील आला होता आणि मला तर वाटलं की या मॅचची गोल्डन विकेट कॅरी करतोय की काय गोलंदाज, पण त्यानंतर तुम्ही पाहतायत नोचा इशारा. 3 धावा या चेंडूवरती मिळतील. 2+1. बोलत यार षटकातील पुढील चेंडू फ्री हिट असणारे. सुवर्ण संधी फलंदाजाकडे. बोलत यार. लॉफ्टेड हिट तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळेला ताकद कमी पडली आहेत का, नाही पडली आहे. पंचांचे दोन्ही हात आकाशाच्या दिशेने. पंचांचा इशारा आलाय. बिग हिट 6. नक्कीच दोन्ही फलंदाजांचा विचार केला. 9 चेंडू 23 धावा. दुर्गेशच्या देखील वैयक्तिक खात्यामध्ये तुम्ही पाहताय 4 चेंडू 18 धावा. अप्पूच्या तुम्ही पाहताय. दोन्ही फलंदाज तुम्ही पाहताय एकंदरीत भरपूर चांगली खेळी साकारतायत, कारण ज्या प्रकारची फलंदाजी तुम्ही पाहतायत, काय होती या मैदानाच्या आत, अप्रतिम. येस, न्यू बॉल. फलकावरती धावा 44 आहेत. 44 आहेत. मॅच बॉल आलाय. हॅलो चेक. हॅलो. चौकाट वरती धावा आहेत 44 आहेत. बोलत त्यावेळेला स्टेप आउट करून फटका एक्झिक्यूट केलाय. अरे वा, काय ताकद दाखवतोय, काय प्रेक्षणीय फलंदाजी. चेंडू सीमा पार. ह्यूज माहिती आउट ऑफ दी पास 6. पक्षामध्ये फक्त प्लेयर्स लोकच बसतील, खेळाडूच बसतील आणि या दरम्यान आणखीन एक कोणत्याही क्षेत्ररक्षकाला हलण्याची संधी दिलेली नाहीये आणि चेंडूला भिरकावून दिलंय. मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर. ह्यूज 6. बोलत यार.
यावेळेला फुल टॉस इनसाइड आउटचा देखना फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. काय सुंदर ड्राईव्ह केलाय, एकामध्ये ताकद दुसऱ्यामध्ये नजाकत आणि या चेंडूवरती येतोय आणखी एक देखना फटका चौकार. चला सुरुवात करायची, क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. या सामन्यातला विनिंग टीम जो संघ इथून जिंकेल तो संघ मात्र थेट प्रवेश करेल या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये. एक प्रकारे विचार केला तर सेमीफायनल सारखी बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल, कारण सेमीफायनल मध्ये आपण पाहतो की जो संघ जिंकतो तो फायनल मध्ये प्रवेश करतो आणि एकंदरीत सेमीफायनलचा हा मोठा सामना असेल. दोन्ही संघांसाठी महत्वाची लढत. इथून एक चुकी तुमची तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर करेल, तुमचं स्वप्न धुळीस मिळवेल, तुमच्या मनामध्ये जी जिद्द होती तिला मात्र खाली आणून देईल. तर म्हणजे एक चुकी या स्पर्धेच्या बाहेर. इथे मात्र चुका करून चालणार नाहीये. बोलत यार. लॉफ्टेड हिट, गोलंदाजाने मात्र केली चुकी. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून फ्लाय ऑन चेंडू जाईल सीमा पार. बिगिट सिक्सर. या षटकाराने स्वागत केलंय, या षटकाची सुरुवात केली आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज फहीमचं स्वागत केलंय षटकाराने. त्याला सांगितलं येस फहीम, welcome to the ground. What a classical stroke against the air with the turn into the crowd. Sixer. काय लाजवाब फटकेबाजी, अप्रतिम फलंदाजी. आणि एकंदरीत विचार केला तर पहिले दोन चेंडू, अगदी पहिले दोन चेंडू आणि पहिल्या दोन चेंडूंवरती दोन षटकार. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज सज्जा. यावेळेला ऑन ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. हेमंत चांगलं क्षेत्ररक्षण एकंदरीत तुम्ही पाहतात. आणि या दरम्यान विचार केला तर अप्पूची वैयक्तिक खेळी, तब्बल वैयक्तिक 42 धावा त्याने खेळल्यात. 42 ऑन स्कोर कार्ड, वैयक्तिक 42 धावा. सांघिक धावसंख्या इथून मात्र ऑफ ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक कव्हर्सला उपस्थित आहेत. सांघिक धावसंख्या आमचे गुणलेखक टॅली करून आम्हाला सांगतील. 74. तर मुसब साहेब यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज. जर अप्पूची 50 कंप्लीट झाली तर मोठ्या बंधूंकडून इथे कॅश प्राइज झाला. यावेळेला फटका उंचावलाय, एलिव्हेशन कमी, क्षेत्ररक्षकाला गवसती घालणारा फटका. फलंदाज बाद. गोल्डन विकेट ऑफ द मॅच.
नक्कीच जसे पैशांचे कॅश प्राइज आलं तशी विकेट मात्र गमावली आहे. आणि या दरम्यान मात्र आपण पाहतोय न्यू बॅट्समॅन इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती ऋषी आल्यात. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज सज्ज आहे दुर्गेश. तो देखील चांगली कमान आपल्या संघासाठी साकारतोय. 10 चेंडू आपण पाहतोय 25-23 धावा त्याच्या देखील वैयक्तिक. ह्या वेळेला सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतो. अलॉंग द कापेटच्या डीप मध्ये ट्रॅव्हल होतो. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उपस्थित येतील, उचलतील, फेकी करतील आणि या दरम्यान मिळेल ती एक सिंगल. एका सिंगल निशी आपण पाहतोय स्कोर कार्ड पुढे सरकताना 75 धावा धावफलकावरती तुम्ही पाहतायत पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 75 for the loss of 2 after 4. Yes, DJ. देखतो तूने बायको कशी नाचे राणी, कशी कोरी राणी, कशी डोली राणी. देखतो तूने बायको कशी नाचे राणी, कशी कोरी राणी, कशी डोली राणी. थँक्यू. 4 षटकांची समाप्ती. धावफलकावरती सांघिक धावसंख्या मात्र तुम्हाला पाहायला मिळेल ती म्हणजेच 75 धावा. दुर्गेश आहे स्ट्रायकर एंड वरती. गोलंदाज सज्ज आहे निखिल. अंतिम षटक तुम्हाला पाहायला मिळत आहे. निखिल स्लॉग ओव्हर मध्ये फुल टॉस बॅक टू दी बॉलर. हेड आपल्याला फटका सजवलेला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र पंचांचे दोन्ही हात आकाशाच्या दिशेने. येस, इट इज फ्लॅटेड 6. स्कोर कार्ड 81 धावा. काय फलंदाजी होते अफलातून. मैदानाच्या चारी बाजूंनी धावा. प्रेक्षक वर्गाचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला. यावेळेला ओव्हरपिच होता, लॉफ करायचा होता, स्ट्राईक स्वतःकडे ठेवायचे आणि या दरम्यान रिव्हर्स गिअर टाकावा लागतोय नॉन स्ट्रायकर एंड वरती फलंदाज ऋषीला. कारण एकंदरीत पहिलं तर दुर्गेश आघाडीला गेले होते, त्यानंतर अप्रतिम फलंदाजी त्यांनी देखील साकारली. या दरम्यान डॉट बॉलचं पतन होत आहे. अजूनही या षटकातील 4 चेंडू शेष. धावफलकावरती 81 धावा. 100 धावांचा पल्ला पार पडेल की काय यावेळेला. तुम्हाला चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगला डीप मध्ये फेकी देखील थोडीशी लेझी तुम्हाला पाहायला मिळते. आणि दरम्यान 2 धावा कंप्लीट. स्कोर कार्ड पुढे सरके. स्को मुसान 83 धावा धावफलकावरती. प्रेक्षकांची अफाट गर्दी. प्रेम क्रिकेटवरचं प्रेम या स्पर्धेवरचं तुम्हाला पाहायला मिळत आहे. बोलतो यार. लॉफ्ट एडिट करण्याचा प्रयत्न यावेळेला. चेंडू मात्र डायव्हर्ट होतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक उपस्थित मिळेल ती एक सिंगल. एका सिंगलने मात्र समाधान मानावं लागतंय. आणि सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धावा 84 झाल्यात. 84 ऑन स्कोर कार्ड. 84 धावा धावफलकावरती. अजूनही या षटकातले 2 चेंडू शेष. निखिल वरती प्रहार करण्याचा प्रयत्न. 4 चेंडू निखिलने हाताळलेत. स्लॉग ओव्हर मध्ये कौतुक करावं लागेल. अगदी 9 धावा खर्च केल्यात. एक षटकाराचा अपवाद जर वगळला तर त्यानंतर चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते आहे. बॉलिंग ट्रॅक वरती निखिल सज्जवतोय. षटकातील 5वा चेंडू घेऊन स्ट्रायकर एंड वरती फलंदाज ऋषी आपल्या इनिंग मधला पहिला चेंडू फेस करत असताना ऑफस्टिकच्या बाहेर येऊन ऑन साइडला लगावलाय. वा रे वा, काय फटका सजवलाय. चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. ह्यूज अँड मॅसिव्ह 6. व्यक्ती खात्यातला त्याला देखील सीमारेषेच्या बाहेर फेकून दिले षटकारासाठी. परत एकदा यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेर येऊन मिस्टायमिंग फटकायची शक्यता झेल होईल का हा प्रश्न. नो मॅच लँड मध्ये अखेर चेंडूचा टप्पा पडतोय. दरम्यान 2 धावा कंप्लीट. 30 धावेचा प्रयत्न असेल का.
तर विकेट मात्र इथून सॅक्रिफाईस करावी लागते. विकेट मात्र पडली आहे. विकेट सॅक्रिफाईस शेवटच्या चेंडूवरती धावचीच्या स्वरूपात शेवटच्या चेंडूवरती आल्या 2 धावा. धावफलकावरती एकंदरीत 92 धावा लागल्यात. 92 ऑन स्कोर कार्ड. तब्बल 92 धावांचा डोंगर साकारलाय. 93 धावांची मात्र इथून खेळाच्या उत्तरार्धामध्ये गरज असणार आहे. खेळाच्या सेकंड इनिंग मध्ये गरज असणार आहे. फलंदाजी करत असताना युनिक 11 बल्ल्यानी टीमला. तर या दरम्यान अनिल सुतार साहेबांकडून निखिल केनीसाठी शुभेच्छा आल्यात. साहेबांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. दरम्यान धावफलकावरती स्कोर कार्ड वरती धावा तुम्ही पाहतायत 92 92 धावा आणि 93 धावांचं लक्ष इथून मात्र उभं केलंय. काय घडतंय का बिघडतंय याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. या ऐकू मायक्रोफोन वरती आगे की कहाणी इस खेल की जुबानी सर सुनील पवार की जुबानी. आणि अनिल सुतार यांच्या माध्यमातून निखिलसाठी शुभेच्छा आहेत. खूप खूप धन्यवाद अनिल सुतार साहेब. आपण सामन्याचा आनंद घेताना युट्यूबच्या माध्यमातून या BPLचं. तर जो टार्गेट आहे पाहतोय आपण खूप मोठं टार्गेट आहे. तब्बल 93 धावाचं टार्गेट आहे 5 षटकामध्ये. आणि इथून जर हा सामना पार करायचा असेल तर मात्र साकिब आणि अनिकेत ती जोडी खेळपट्टीवर आहे. आक्रमण करावं लागेल तुम्हाला. आणि पाहतोय की आपण चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो मात्र अंतिम फेरीत पोहोचेल. क्या बात आहे. आणि जी त्याच्यासाठी असं वाटलं की प्रहार केलं होतं. ज्या प्रकारे आपण अपेक्षा होती की 60 किंवा 75 मध्ये थांबलं गेलं असतं तर क्वचित सामना जिंकला असता, परंतु सामना संपला नाहीये. उम्मीदें कायम है और हर इंसान उम्मीद के ऊपर ही तो दुनिया में. पहिला चेंडू करारा ड्राइव पाहतोय आपण. ऑफ ड्राइव चौकार. यावेळेस पाहता चुकीचा फटका आहे. हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेतला नाही. सरळ फेकी. तिसऱ्या पंचाची मदत मागितलेली आहे इथे मात्र पाहतोय आपण. हा निर्णय जर निश्चित गेला तर मात्र निश्चित एक मोठा ते धक्का बसेल. रुद्रा 11 मांडा संघाचा संगणक. रुद्रा 11 मांडा संघाचा संगणक आणि पाहतोय आपण प्रतिस्पर्धी संघ क्रीडा 700 मांडा संघाचा संगणक. आपण या लगेच टॉस करण्यासाठी यायचंय. दोन्ही मांडा संघ आपण या लगेच. रुद्रा 11 विपक्ष क्रीडा 700 दोन्ही संघाचे संगणक आपण यायचंय. चला विनंती असेल आपल्याला. आणि मी सांगितलं की पहिला धक्का लागलाय तो खूप मोठा. युनिक 11 बल्ल्यानी संघाला.
गोल्डन डक म्हणता येईल अशा स्थितीमध्ये जेव्हा बाद होतोय आणि कुठल्या प्रकारे हे चेंडूचा सामना केला नव्हता आणि नशीबवान ठरला नाही. कम नशीबवान ठरलाय तो म्हणजे साकीब पाकुर्डे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. डायमंड डगवर बाद झालंय आणि एक तर तुमच्या समोर खूप मोठं टार्गेट आहे, त्याच्यात या घटना घडणं म्हणजे संघाचं नशीब सुद्धा नाहीये असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. झेल पकडला होता पण नो बॉल घोषित झाला होता, तिथे पण तुमच्याकडे नशीब नव्हता आणि सातत्याने नशिबावर तुम्ही अवलंबून राहू नका, तुम्हाला सुद्धा मेहनत करावी लागला तर यानंतर. तर क्रमांक 3 वर नवीन फलंदाज पाहतोय आपण खेळपट्टीवर, मात्र येतोय तो निखिल. निखिल साठी खास शुभेच्छा आलेल्या आहेत निंबोलीतून अनिल सुतार यांच्या माध्यमातून. याच पाता स्लॉक स्वीप चाललंय 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 मिडूकच्या वरतून ठोकलाय उत्तुंग षटकार. स्लॉक स्वीपचा फटका होता पहिला, पण मिडुकेटच्या वरतून दूर असा पाठवलंय बल्ल्याने गावामध्ये चेंडूला 6 धावसाठी. यावेळेस पात्र अजून एक मोठा फटका खेळायचं होतं पण इथे मात्र प्रश्न विचारला गेला आणि फलंदाज होय बाद होतोय, दुसरा फलंदाज बाद. क्षमा येतोय, दयनीय स्थिती म्हणता येईल कारण की 93 धावाचं टार्गेट आहे आणि पहिल्याच षटकामध्ये मात्र खराब सुरुवात पाहतोय. अप्पू यांचा हा चेंडू खूप फाईन फटका पाहतोय आपण इनफिल्डच्या वरतून पाठवलंय, चौकार येतोय. सज्ज होताना याच पाता ठोकलाय उत्तुंग उंच 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 पण हवेत आहे चेंडू खाली, क्षेत्ररक्षक फलंदाज बाद होतोय तो तिसरा. पहिल्या षटकामध्ये 3 महत्वपूर्ण फलंदाज बाद झाले. पहिला फलंदाज डायमंड डॅगोर होता तो म्हणजे साकीब, त्यानंतर मात्र बाद झालाय निखिल, त्यानंतर मात्र मेकशाम म्हणजे तू चलमया या पटावर हजेरी लावण्याचं काम करताना आतापर्यंत पाहतोय आपण. आणि पहिल्या षटकामध्ये मात्र खूप चांगली स्थिती इथं मात्र पाहतोय आपण. यशस स्पोर्ट राय संघाची बाजू खूप भक्कम आहे आणि या 2 संघ जिंकेल तो मात्र ते अंतिम फेरीत प्रवेश करेल. तर दोन्ही संघाचे कर्णधार या रुद्रा 11 मांडा संघाचा कर्णधार दुसऱ्या वेळेस आपल्याला मी विनंती करतोय आणि त्यानंतर मात्र पाहतोय की क्रीडा 700 मांडा संघाचा संगणक आपण या लगेच, यानंतर आपल्याला सूचना दिल्या जाणार नाही. पहिल्या षटकामध्ये जर धावाचा वेग पाहिला आपण धावगती 14 आहे, पण धावगती पुरेशी नाही आपल्याला सामना जिंकण्यासाठी कारण की आता मात्र 24 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी जर विचार केला आपण खूप मोठं टार्गेट आहे. आपण सराव थांबवायचे, सामना लगेच सुरू करायला. आणि हवेत आहे स्वतः गोलंदाज चेंडू खाली, चांगला झेल, चौथा फलंदाज फेल.
अपेक्षा होत्या की या सामन्यामध्ये एक रंगतदार सामना पाहायला मिळेल काय, पण स्पेशल मला वाटते की इथपर्यंत हार पत्करलेला आहे संघ. ज्या प्रकारे एक मोठ्या धावसंख्येला मात्र व्यवस्थितपणे तोंड देता आलं नाही, उत्तर देता आलं नाही आतापर्यंत. अतिशय खराब स्थिती पाहतोय आपण युनिक 11 बल्लांनी संघाची. गोलंदाज सज्ज होताना राईट अमोर द विकेट. याच पात्र हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूर आहे. तोपर्यंत मात्र 2 धावा अतिशय वेगात कंप्लीट करेल इथं. या 2 धावांनी मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 16. दुसरं P2चं षटक पाहतोय आपण पॉवर प्लेचं. आणि बल्ल्यांनी संघा जर विचार केला आपण आतापर्यंत सुपर सिक्स मध्ये चांगलं परफॉर्मन्स होतं, पण इथे मात्र खराब परफॉर्मन्स मध्ये हा फटका पाहतोय आपण खाली क्षेत्रामध्ये. चांगला फटका आहे, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. डीजे थांबायचं आपल्याला, 5 मिनिटं वाजायच नाहीये. अतिशय चांगला चेंडू होता आणि पूर्णपणे जर पाहिला आपण तर युनिक 11 बल्लांनी संघ पराभवाच्या छायाकडे वळताना पाहतोय. कारण की 5 बाद धावसंख्या ती फक्त आणि फक्त 26. फुल टॉस परत बॅटच्या पट्ट्यात घेतला नाही आणि पाहतोय की अतिशय वेगात एकच रोटी धावपीत मात्र पूर्ण होते.
तर खूप स्थिती नाजूक आहे आणि फक्त इथं मात्र किती मोठं जो अंतर आहे पराभवचं किती धावांनी कमी करण्याचा इथं मात्र प्रयत्न करेल. गोलंदाज सज्ज होतोय राईटामोर विकेट. इम्प्रोव्हिज फटका खेळण्याचा प्रयत्न हवेत आहे. हा चेंडू जाईल आता मात्र बाउंड्री लाईन कडे. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. प्रयत्न चांगला होता पण तिच्या पहिले चेंडू निघून गेले 4 धावेसाठी. गोलंदाज सज्ज होतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न हवा तसा टायमिंग करता आला नाही आणि या लेग बायचे इशारे होते. परत एकदा पाहतोय की आपण 31 सामना आज एकतर्फी सामने जास्त पाहायला मिळाले. ज्या प्रकारे आपण उल्लेख केला होता की आज प्रत्येक सामने रंगतदार पाहायला मिळेल पण खूप चांगली फलंदाजी पहिली आपण प्रथम फलंदाजी करताना यशस्वी स्पोर्ट राय संघाच्या माध्यमातून तब्बल 92 धावा आणि 93 धावाचं टार्गेट ठेवलंय युनिक 11 बल्लाने संघासमोर आणि तो टार्गेट पाहूनच असं वाटतं की अर्धी फलंदाजी ढेपाळली होती. या स्पर्धा कट केलाय चेंडूला पाहतो आपण पॉइंटच्या डोक्यावरतून चेंडू जाईल तिथे मात्र क्षेत्ररक्षक सज्ज आहे आणि तोपर्यंत मात्र संधी होती. 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज शगाफ एक लोकप्रिय खेळाडू बल्लानी गावाचा आणि साकिबचे मोठे बंधू आहेत. दोन्ही बंधू चांगले आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि बाहेर सुद्धा चांगला स्वभाव आहे. या स्पर्धा हा चेंडू चांगला होता. हा चेंडू चांगला होता. आडव्याटने खेळण्याचा प्रयत्न आणि याच बरोबर पाहतोय की आपण 3 षटकाची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 93 धावाचं टार्गेट स्वीकारताना युनिक 11 बल्लाणी संघाची दयनीय स्थिती पाहतोय आपण. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी 60 म्हणजे 10 षटका ठोकावे लागेल आणि ठोकणार कोण हा प्रश्न पडला असेल खेळाडू कक्षामध्ये. पहिला गेला दुसरा गेला तिसरा गेला तब्बल 5 फलंदाज चांगले फलंदाज बाद झाले आणि योगीराज पाहतोय आपण 33 धावसंख्या आहे. 60 धावेची आवश्यकता आहे 12 चेंडू मध्ये 10 मोठे फटके आणि योगीराज यांच्या बॅटमधून एक षटकार आलेला आहे. शक्ती खूप मोठी आहे. एकदा जोरदार लावला ना तर निश्चित चेंडू बाहेर जाईल पण असे तब्बल 10 मारावे लागेल. ताबीस विकेट हॅट्रिक ज्यांनी पूर्ण केली त्याच्या दिवसामध्ये आणि पाहतोय की आपण 4 विकेट प्राप्त केल्या होत्या त्या षटकामध्ये. एक चांगला घातक षटक हाताळलं होतं. गती परिवर्तन स्वीपचा फटका पाहतोय आपण खाली क्षेत्रामध्ये स्कोरलेगच्या एरियाकडे चौकार वसूल करतोय पहिल्या चेंडूवर योगीराज. पराभवाचं अंतर कम करण्याचा प्रयत्न करताना आपण पाहतोय योगीराज याला. देर आहे दुरुस्त आहे पण तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. मोबिन गुज्जर यांचं आगमन झालं पण संघ अडचणीत आहे पण तो खूप छान व्यक्तिमत्वाचा माणूस आहे. सज्ज होताना अराउंड झाले एक डावी यष्टी वाकवलंय. फलंदाज बाद होतोय तो 6वा. निम्मा संघ गारज. तर नवीन फलंदाज हेमंत येतोय. पाहू शकता आपण आयोजक इथं मात्र बी स्पोर्ट आणि काशीनाथ स्पोर्ट बल्लाणी संघाचे सर्व खेळाडू त्यामध्ये साजिद भाई रईस अविनाश दादा आणि ऑल आयोजक कमिटीचे सर्व मेंबर्स. खूप छान आयोजन आपण सातत्याने पाहतोय या मैदानावर. आदरणीय सचिन गिरी साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचे. आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. ताबीस सज्ज होताना फ्लायडेट चेंडू होता धीम्या गतीचा फसवा चेंडू आणि या चेंडूचा वापर जास्तच केलाय आज पाहतोय आपण ताबीश यांनी. कारण की फ्लाईट देतोय हवेमध्ये निमंत्रण देतोय फलंदाला तो निमंत्रण स्वीकारता येत नाही आणि त्याचा तो फायदा ठरतोय ताबीश याला. चौथं षटक प्रगती पथावर. धावसंख्या फक्त आणि फक्त धावफलकावर पाहतोय आपण
37. याच पाता लाईन चुकीची आहे. डाव्या टीच्या बाहेरचा चेंडू वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 38. बल्याने प्रीमियर लीग 20-22 चा हा शेवटचा सत्र आपण पाहतोय. टॉप 3 मध्ये जे दोन संघ पाहतोय आपण, रुद्रा 11 मांडा विपक्ष क्रीडा 700 मांडा. यास पात्र लफटे फटका उंच 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 उडवलाय. मिडविकेटच्या वरतून ठोकलाय षटकार. आणि आता मात्र निश्चित अंतिम फेरीचे दरवाजे इथे मात्र उघडलेले आहे. पाहतोय आपण यशा स्पोर्ट रायत संघासाठी. या प्रकारे लकी ड्रॉनिंग आलं आणि नशीब त्यांच्या बाजूनं. दुसरा सेमीफायनलचा सामना रुद्रा 11 मांडा विपक्ष क्रीडा 700 मांडा या दोन्ही संघादरम्यान. लगेच नाणेफेक आपण करून घेणार आहोत. त्यानंतर लगेच सामन्याला सुरुवात होईल. सज्ज होतोय गोलंदाज. यावेळेस पत्रा फटका चांगला आहे पण प्लेसमेंट ठीक नाही आहे. लॉंग ऑन क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक तिथे मात्र उभा आहे. चांगलं क्षेत्ररक्षण सुरू. रिटर्न फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट करताना पाहतोय आपण. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरते ती 45. अविनाश दादा आपण टॉस करून घ्या. आदरणीय तारिक रईस साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेऊया. टॉस बॉक्स खाली करायचा आपण. चला हे पाहू शकता आपण टॉस होताना तारिक रईस साहेब यांच्या शुभ हस्ते. दुसरा सेमीफायनलचा सामना असेल तो. यावेळेस मात्र हा ऑफ ब्रेक लेग ब्रेक हे पाहू शकता. टॉस बॉक्स मध्ये नाणेफेक करण्यासाठी तारिक रईस साहेब युवा सेना विभाग अध्यक्ष तारिक रईस साहेब यांच्या शुभ हस्ते पाहतोय आपण. नाणेफेक होताना दोन्ही संघाला ते शुभेच्छा देताना. सामना किती षटकाचा राहील अविनाश दादा? 5 षटकाचा सामना राहील. लगेच निर्णय सांगायचा आपण. थँक्यू सो मच. तर टॉस जिंकला ते म्हणजेच रुद्रा 11 मांडा टीमने. त्याचा डिसिजन काय असेल? सर्वप्रथम फिल्डिंग करण्याचा डिसिजन. प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस आहेत? चेंजेस मिलिंद बाहेर झाला आणि बाबूला घेतला. प्रथम निर्णय तुमचा क्षेत्ररक्षण करण्याचा आहे. कोणत्या गोलंदाजांवरती भर असेल की ते सर्वात जास्ती चांगली बॉलिंग तुम्ही एक्सपेक्ट करतात? जास्तीत जास्त भावेश कोट आणि संकेत भोईर. कोणत्या फलंदाजांना लवकर आउट करण्याची चिंता असेल तुमच्या समोर की हा टिकला तर नक्कीच गोलंदाजांना पुढे आव्हान असेल? कल्पेश केने, निशान मिरकुटे आणि गुड्डू. नक्कीच. थँक्यू सो मच. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुम्ही काय निर्णय घेतला असता? नाही, माझा तर हेच प्लॅन होता की मला बॅटिंगच करायची होती. आता मनानुसार झालंय. कोणत्या फलंदाजांवरती जास्त जोर असेल की ते आघाडीला जाऊन चांगले धावा करतील? पूर्ण टीम वरती आहे. पूर्ण टीमकडनं एक्सपेक्टेशन आहे. ॲज युजल क्रिकेट 11 जणांचं 11 जणांकडून एक्सपेक्टेशन आहेत. टॉस बॉक्स मधून माहिती आहे टॉस जिंकलाय ते म्हणजेच नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण. रुद्रा 11 संघाच्या बाजूने गेलाय आणि प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. रुद्रा 11 मांडा टीम. तर निकिता नाणेफेक जिंकली. सेमीफायनलची तो टॉस झाला. या स्पर्धा फुल टॉस. भिरकावले चेंडूला मिड विकेटच्या वरतून ठोकलाय टावरिंग षटकार. आणि किती चेंडूचा खेळ बाकी आहे? 2 चेंडूचा. म्हणजे खूप मोठ्या विजयाकडे यशा स्पोर्ट राया संघ वाटचाल करताना आणि अंतिम फेरीत निश्चित पोहोचलाय हा संघ असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. कारण की अजून धावा खूप जास्त पाहिजेत. यावेळेस पात्र बॅकवर्ड पॉइंटला सॉफ्ट डिस्मिसल. अजून एक फलंदाज बाद होतोय.
पण ज्यांनी अफलातून कामगिरी केली 38 धावा ज्यांनी धावफलकावर लावल्या. त्यानंतर मात्र 42 धावाची अप्पू यांनी अतिशय छान खेळी साकारली.